असलेले शिक्षक, आपणा सर्वांना माझा प्रणाम. मुंबई महानगरपालिकेमध्ये मी आज 20 वर्ष कार्यरत आहे आणि आम्ही लागल्यानंतर भरती झालेली नाही महानगरपालिकेतही. 2004. तर मुद्दा हा आहे की आपण एका बाजूला शासन ओरडतंय की मुलांना मोबाईल मधून बाहेर काढायचंय, मैदानावर आणायचंय आणि शाळेमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकच नाही. आणि शारीरिक शिक्षण शिक्षक हा केवळ खेळ शिकवत नाहीये, तर त्याची शारीरिक, मानसिक आणि भावनिक डेव्हलपमेंट करतोय. आणि इतक्या महत्वाच्या मुद्द्याला शासन डावलू शकत नाही. आज मुलं एवढ्या लहान वयामध्ये, आपल्या लहानपणी आपल्याला आत्महत्या, डिप्रेशन हे शब्द माहिती नव्हते. जसा मुलगा खेळापासून परावृत्त झाला तसं त्याच्या आयुष्यामध्ये ह्या अशा घटना जास्त व्हायला लागल्या. त्याला पुन्हा मैदानावर आणायचंय आणि तो एक शारीरिक शिक्षण शिक्षकच आणू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला हा लढा द्यायचाच आहे. आणि मला खात्री आहे की शासन हे ऐकेल आणि शासन आपल्या मागण्या मान्य करेल आणि लवकरात लवकर ही पदं भरली जातील. आणि जे गुणी शिक्षक आहेत, जे कर्तृत्ववान आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांनी याचं स्पेशल ट्रेनिंग घेतलेलं आहे की या वयोगटाबरोबर कसं काम करायचं आहे, ते शिक्षक, ते काबिल शिक्षक या शाळांमध्ये जातील. आणि जी आपली पिढी आहे, ज्याला आपण उद्याचे नागरिक म्हणतो, त्यांना भावनिक, शारीरिक, मानसिकरित्या सक्षम करण्यासाठी म्हणून ही जी पिढी आहे ही घडवण्याचं काम हे शिक्षक नक्की करतील. जसा विषय, इतर विषय महत्वाचे वाटतात, तसं शारीरिक शिक्षण का महत्वाचं वाटत नाही, ही गांभीर्याची बाब आहे. कारण शारीरिक शिक्षण शिक्षक हा केवळ त्याला कोणतं तरी एखादं स्किल किंवा एखादा खेळ शिकवत नाहीये, तर त्याला यश आणि अपयश दोन्हीही कसं पचवावं, कसं घ्यावं हे शिकवतोय. त्याला उद्या त्याच्या जीवनामध्ये कसं जगावं हे शिकवतोय. आणि इतकी महत्वाची भूमिका घेणारं शारीरिक शिक्षण आज शाळेपासून दूर आहे. आणि ही खरंच गंभीर बाब आहे. आणि याच्यासाठी आपण सर्वांनी फक्त असं एकत्र नाही, तर ही चेन जोपर्यंत आपल्याला आपले अधिकार मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हा माप वाढवायला पाहिजे. अजून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वांनी याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि हा लढा एक मोठ्या आंदोलनाच्या रूपामध्ये पुढे आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारी अजून घ्यावी लागेल. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही, मला पूर्ण खात्री आहे की शासन याकडे लक्ष देईल आणि आपल्या मागण्या मान्य करेल. आणि पूर्ण जेवढ्या पण या ज्या शाळा आहेत आणि जेवढ्या गरज आहे शारीरिक शिक्षकांची, ते पूर्ण करतील. मला इथे आमच्या सरांनी संधी दिली बोलण्याची आणि तुम्ही इतक्या शांतपणे ऐकून खरंच मला अभिवादन दिलं